मंडळी, अशा पद्धतीने ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी हरिपाठ हा पंढरीच्या वारीमध्ये गायलेला आहे. अकलूज या ठिकाणी या हरिपाठाचं गायन त्यांनी केलं आणि त्यांच्या सुमधुर आवाजाने आपण निश्चितच मंत्रमुग्ध झालेले असाल. मंडळी, महाराष्ट्राची आध्यात्मिक ओळख म्हणजे पंढरपूरची वारी. दरवर्षी लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात, ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघतात. वारकरी संप्रदायात हरिपाठाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेला हरिपाठ हा अभंगाचा एक सुंदर संग्रह आहे. वारकरी सकाळी आणि सायंकाळी एकत्र येऊन हरिपाठाचं पठण करताना आपल्याला दिसतात. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधी येल्या. वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेला हरिपाठ हा अभंगाचा एक सुंदर संग्रह आहे. वारकरी सकाळी आणि सायंकाळी एकत्र येऊन हरिपाठाचं पठण करताना आपल्याला दिसतात. देवाची द्वारी उभा क्षण भरी किंवा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा यासारखे अभंग भक्तांच्या मनात ईश्वर भक्ती जागृत करतात. हरिपाठाचं सामूहिक गायन केल्यामुळे वारकऱ्यांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होते आणि संपूर्ण वातावरण हे भक्तिमय बनून जातं. वारीतील भजन परंपरा ही वारकरी संस्कृतीचा आत्मा मानली जाते. दिंडीतील वारकरी यात्री मुक्कामाच्या ठिकाणी एकत्र बसून टाळ, मृदुंग आणि वीणा यांच्या साथीने भजनं गातात. संत तुकाराम महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत चोखामेळा महाराज, संत जनाबाई आणि संत सावतामाळी महाराज यांच्या अभंगांचं गायन केलं जातं. या भजनांमधनं भक्ती, नैतिकता, समाज प्रबोधन आणि समतेचा संदेश दिला जातो. वारकरी संप्रदायातील गायनाची एक विशिष्ट पद्धत आहे. प्रमुख गायक अभंगाची ओळ म्हणतात आणि त्यानंतर सर्व वारकरी मिळून ती ओळ पुन्हा गायली जाते. टाळांच्या नादावर आणि मृदुंगाच्या ठोक्यावर हे गायन अधिक प्रभावी बनतं. या सामूहिक गायनातून कोणतेही भेदभाव न ठेवता सर्वजण एकत्र येतील. वारीत गायन ही केवळ संगीत कला नसून ती ईश्वराशी संवाद साधण्याचं एक साधन आहे असं बोललं जातं. पंढरपूरच्या वारीमधील हरिपाठ, भजन, अभंग गायन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेची अमूल्य अशी संपत्ती मानली जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात ही परंपरा माणसाला शांतता, समाधान, सकारात्मक ऊर्जा देखील देते. वारकरी संप्रदायाने जपलेली ही भक्ती परंपरा अनेक पिढ्यांपासून समाजाला सदाचार, समता आणि प्रेमाचा संदेश देते. आणि म्हणूनच पंढरपूरची वारी ही फक्त देवदर्शनाची यात्रा नाही, तर हरिनामाच्या गजरातून मानवतेचा आणि भक्तीचा उत्सव साजरी करणारी एक महान अशी संस्कृती आहे. तर मंडळी, पंढरपूरच्या वारीतील हरिपाठ, भजन आणि गायन परंपरा तसेच भक्तीचा अमृत असा सूर या ठिकाणी निघताना आपल्याला दिसतो. महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख ही पंढरपूरची वारी आहे. वारकरी संप्रदायात हरिपाठ म्हणजे भक्तीचा आधार मानला जातो. संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या 28 अभंगांचा समूह म्हणजे हरिपाठ. या अभंगांमध्ये विठ्ठलाच्या नामस्मरणाचं आणि भगवंताच्या भक्तीचं महत्त्व सांगितलं जातं. वारकरी सकाळ संध्याकाळ एकत्र येऊन हरिपाठ गातात. वारीच्या प्रवासात दिंडीत चालताना हरिपाठाचं सामूहिक पठण केलं जातं. यामुळे वारकऱ्यांमध्ये एकात्मता निर्माण होते आणि विठ्ठल भक्तीची भावना अधिक दृढ होते. हरिपाठ हे केवळ शब्दांचं पठण नसून ते मनाला शांत करणारं आणि जीवनाला योग्य दिशा देणारं आध्यात्मिक साधन मानलं जातं. तर मंडळी, टाळ मृदुंगाच्या नादात आणि अभंगाच्या स्वरातून संपूर्ण वातावरण भक्तिमय बनून जातं. वारीतील गायन हे शास्त्रीय संगीतापेक्षा भावना आणि भक्तीवर आधारित असतं. यामुळे वारकरी स्वतःला विठ्ठलाचा सेवक मानून या गायनात सहभागी होतात आणि यामुळे मनातील दुःख, तणाव, अहंकार दूर होऊन भक्तीचा आनंद मिळतो. पंढरपूरची वारी आपल्याला समतेचा, प्रेमाचा आणि सेवाभावाचा संदेश देत असते. हरिपाठ, भजन, गायन
या माध्यमातून वारकरी समाजाला संस्कार, सदाचार आणि मानवतेचे धडे देतात. आजच्या धावपळीच्या जीवनात ही परंपरा आपल्याला शांतता, समाधान, आध्यात्मिक ऊर्जा मिळवून देते. शेवटी असं म्हणता येईल की पंढरपूरची वारी ही केवळ यात्रा नसून ती भक्तीचा महासागर आहे. हरिपाठाचे शब्द, भजनाचे सूर आणि अभंगाचं गायन यामधनं विठ्ठल भक्तीचा दिव्य अनुभव प्रत्येक वारकऱ्याला मिळतो. आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या संस्कृतीत वारीचं स्थान हे अद्वितीय आहे. ज्ञानोबा तुकारामचा जयघोष आजही लाखो भक्तांच्या हृदयात घुमत असतो.